हाय हॅलो नमस्कार, माझं नाव पल्लवी कसबे, पीके लेडीज टेलरिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊजची कटिंग कशी करायची ना ते पाहणार आहोत। ही कटिंग आपण 34 साइजची करणार आहोत। त्यासाठी मी संपूर्ण उंची 14 इंच घेतलेली आहे आणि शोल्डर 5.5 इंच घेतलेला आहे। शोल्डर 5.5 इंच आहे म्हणल्यास मुंडाही 5.5 इंचच येतो। मुंडाही 5.5 इंचच घेतलेला आहे मी। संपूर्ण उंची 13 इंच आहे, त्यात प्लस 1 इंच वाढवून घेतलेला आहे आपण शिलाई मार्जिन अर्धा इंच खालच्या साइडनं आणि अर्धा इंच वरच्या साइडनं, म्हणून आपण 14 इंच उंची घेतलेली आहे। वरती छातीचा चौथा प्लस 2 इंच घेतलेला आहे आणि खाली कंबर फिटिंग साठी छातीचा चौथा प्लस 1.5 इंच घेतलेला आहे। नंतर ना 1 इंचाचा आपल्याला आर्म होलचा शेप द्यायचा आहे। हा बॅक साइडचा आहे शेप, कारण आपल्याला त्या बॅक आर्म होलचा शेप काढल्यानंतर आपल्याला अर्धा इंच आतमध्ये घेऊन फ्रंट आर्म होलचा शेप पण काढून घ्यायचा आहे। नंतर गळ्याची मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला। मी गळा लांबी ही 7 इंच घेतलेली आहे आणि गळा रुंदी ही खालच्या साइडनं 2.5 इंच घेतलेली आहे आणि वरच्या साइडनं 2.25 इंच घेतलेला आहे। आणि नंतर राऊंड शेप देऊन अशी मार्किंग करून घ्यायची आहे व्यवस्थित। मेन टक्सची मार्किंग करायची आहे आपल्याला। मेन टक्स ही 9 इंच घेतलेला आहे मी आणि मेन टक्सची उंची ही 2.5 इंच घेतलेली आहे आणि खालचा आपला जी योग येणार आहे ना तो 2.5 इंचाचा येईल। नंतर सेम अशा पद्धतीने रेष ओढून 1.25 इंचाची आपल्याला दोन्ही साइडनं मार्किंग करून घ्यायची आहे। 1.25 इंचाची आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे। नंतर खालच्या साइडनेही व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची आहे। सेम अशा ट्रायंगल पद्धतीने आपल्याला मार्किंग करायची आहे। मी कटोरीची कटिंग करत असताना 1 इंच सोडूनच करते, कारण नंतर आपल्याला असं कटोरीसाठी हा जो आपल्याला मेन पोर्शन पावणा इंचाचा ठेवायचा असतो ना, ते नंतर त्या 1 इंच सोडलेला असतं ना त्याच्यामध्ये आपल्याला ठेवता येतं। बरोबर पावणा इंचाचा आपल्याला तिथं एक्स्ट्रा मार्जिन ठेवायची असते। आता कटोरीच्या समोरच्या भागाला जेवढं वाढलेलं आहे ना आपल्याला तो अर्धा इंचाचं एक्स्ट्रा सोडून नंतर अलीकडलं जेवढं मोजण्यामध्ये येईल ना तेवढं आपल्याला घेऊन सेम इकडल्या साइडने देखील आपल्याला तेवढंच वाढवायचं आहे आणि आपल्याला तिथं मार्किंग करून कट करून घ्यायचं आहे। तिकडला अर्धा इंचची साइड आपल्याला सोडून, कारण इकडं आपल्याला कपड्यावरती अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे। सेम इकडे बघा मार्किंग केली तशी। पूर्ण प्रॉपर कटोरी आपली किती इंचाची झालेली आहे, 6.5 इंचाची इथं आहे। आपल्याला 6.5-7 इंचाची पूर्ण कटोरी पाहिजे आहे। तिकडं बरोबर आहे समोरच्या साइडनं, अलीकडल्या साइडनंच आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे। खालच्या साइडनं अर्धा इंच वाढवायचं आणि वरच्या साइडनं फक्त पाव इंच वाढवायचं आहे। गळ्याच्या साइडनं पाव इंच वाढवायचं आहे। सेम अशा पद्धतीनं मार्किंग करून कटिंग करून घ्यायची आहे पूर्ण। योग आपल्याला नंतर वेगळा काढायला लागतो। हा योग आहे ना ह्याच्यामध्ये खालच्या साइडनं उरलेला, तो योग आपल्या काही कामाचा नाही, आपल्याला वेगळा योग काढायचा आहे। त्यासाठी मी छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच घेते। लांबी संपूर्ण त्याची रुंदी ही आपल्याला जेवढी लागेल तेवढं सरासरी 2.5-3 इंच, कुणाला मोठा हवा असतो कुणाला छोटा हवा असतो तर त्यानुसार। हे पहा सेम कटिंग करून झालेली आहे। आपल्याला दोन्ही भाग वाढवायचे आहेत मेन कपड्यावरती। जास्त काय वाढवावाढवी करायची नाही, फक्त एक साइडनं आपल्याला वाढवायचं असतं। किंवा दुसरी कटिंग असते ना त्यामध्ये कसं असतं कटोरी दोन्ही साइडनं वाढवायला लागते, पण माझ्या कटोरीमध्ये तसं नाही, फक्त एक साइडनंच कटोरी वाढवायची थोडीशी, पाव ते अर्धा इंच। हे पहा आधी पूर्ण मार्किंग आपण व्यवस्थित करून घेऊ आहे अशी सेम, नंतर कसं वाढवायचं ना नंतर मी सांगते तुम्हाला। अशा पद्धतीनं तुम्ही कटोरीची कटिंग केली का नाही तर फिटिंग खूप छान बसते। माझी जशी मी कटोरीचे ब्लाऊज शिवते ना कुठल्याच ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम येत नाही, खूप छान बसतात कस्टमरला। सेम अशा पद्धतीनंच कटिंग करायची। स्टिचिंग करायचा पण व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर मला कमेंट करून सांगा, मी तोही व्हिडिओ लवकरच पोस्ट करेल। आपली पूर्ण मार्किंग करून झालेली आहे। आता कसं वाढवायचं ना कुठं वाढवायचं ना ते तुम्ही व्यवस्थित बघा, मी तुम्हाला सांगते। हे पहा सेम कटोरीच्या साइडचा भाग आहे ना आपला, त्या साइडनं आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे आणि त्याच्या मधोमध अर्धा इंच वाढवायचं आहे आणि वरती पाव इंच वाढवायचं आहे। बाकी जास्त कुठंही वाढवावाढवी करण्याची गरज लागत नाही, फक्त आपल्याला ह्या एक साइडनंच वाढवायला लागतं कटोरीच्या साइडनं, आणि कटोरीच्या साइडनं पण त्याच साइडनं आपल्याला वाढवायला लागतं। खालच्या साइडनं अर्धा इंच आणि वरच्या साइडनं पाव इंच, आणि असं दोन्ही असं जोडून असं व्यवस्थित घ्यायचं। बाकी काहीच वाढवावाढवी करण्याची गरज लागत नाही, खूप सोपी पद्धत आहे। लवकर डोक्यात बसते, जास्त डोकंही खात नाही। नवीन शिकणाऱ्यांसाठी तर खूपच छान आहे बघा ही पद्धत। बघा झालं आता आपले एक्स्ट्रा जी वाढवायचं होतं ना ते वाढवून झालं। व्यवस्थित टक्सची मार्किंग करून घ्यायची
आणि कट करून घ्यायचं. एकदम सोपी पद्धत. कुणाची कटिंग कशी असते ना, कटोरीला दोन्ही साईडनं 1.5 इंच वाढवायचं, खालच्या साईडनं देखील 1.5 इंच वाढवायचं. त्यामध्ये कसं नवीन शिकणाऱ्याला जास्त समजत नाही. मग ही पद्धत ना खूपच सोपी आहे त्यांच्यासाठी. मग त्यांना तर ही व्हिडिओ नक्की बघावा, नक्की त्यांना अशी कटिंग करण्याचा प्रयत्न देखील करावा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा, कमेंट करा. आणि जर तुम्हाला असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील ना तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.